नमस्कार. मराठी समाचार 24 मध्ये आपलं स्वागत. राज्य, देश आणि परिसरातील ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा मराठी समाचार 24. मोताळा दिनांक 22 दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कथित अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ मोताळा फाटा येथे महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रपतींना तहसीलदारांमार्फत निवेदन पाठवून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, परीक्षा प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तालुकाध्यक्ष सुनील कोले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख विजय इंगळे, दीपक शेळके, गणेश पाटील, तुषाराम नाईक, शेख जावेद, माजी पंचायत समिती सभापती मिलिंद जैस्वाल, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अमर धुळे, शेख जावीद, साहेबराव डोंगर, इरफान पठाण, अमोल देशमुख, सुरेश फाटे, आबिद कुरेशी, श्रीकृष्ण खराटे, शेख असगर, इब्राहिम खान, शेख रूफ, इस्माईल जमादार, यशवंत फाटे, विक्रम देशमुख, महेंद्र गवई, ॲड. वसीम कुरेशी, विलास पाटील, कैलास पाटील, शेख रझाक, शेख वसीम, मजहर हुसेन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, क्या मोदी सरकारचा करायचं काय? खाली मुंडावर सरकारचं हुकुमशाही नाही